अजय ठोंबरे आणि गुणलेखनामध्ये सचिन मोरे. शेखर पाटील कुडावे उत्कृष्ट समालोचक यांच्या वतीनं कुडावे टीमला आणि आयोजनाला शुभेच्छा आल्यात. हा चेंडू पायचीचं अपील पाहायला मिळतंय, परंतु पंच सांगतात की हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय आणि पायचीचा फलंदाज बाद देण्या अगोदर पंच दोन गोष्टीचा विचार करत असतात. चेंडू एकदाच पडलाय कुठे, त्यानंतर चेंडू पडल्यानंतर कुठे वळतोय आणि चेंडूला उंची किती आहे, या तीन गोष्टींचं एकत्रितकरण करून पंच विनिमय करून निर्णय देत असतात. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली, एका धावाने संघाचं खातं देखील ओपन झालंय. एक या धावेनं वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय. एक अनेक स्पर्धेमध्ये खेळण्याचा याच्याकडे अनुभव असणारा खेळाडू तुम्ही मैदानामध्ये पाहताय अजय ठोंबरे. तेवढीच चांगली फलंदाजी आपण संकेत भगतची देखील पाहिले. बायकर मॅन म्हणून ज्या खेळाडूची ओळख राहिली आहे, मोरबे गावाचा हा युवा आक्रमक खेळाडू संकेत भगत खेळण्यासाठी सज्ज असेल. अजय ठोंबरे पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 5 षटकांची लढत. फुलर लेनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनचा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मिळेल बॅटच्या स्वरूपामध्ये. एका धावेने संघ धावून पोहोचला 2 या आकड्यावरती. वेगवान चेंडूची फेकी आपण पाहिली, त्याच दिशेनं फलंदाजी देखील संकेत पहिल्या चेंडू फेस करत असताना थोडंसं स्वतःवरती संयम ठेवला आणि त्यानंतर या चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बॅटच्या आतल्या भागाला चेंडू स्पर्श होऊन शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला गेलाय. एक धाव पूर्ण केली गेली. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज अजय ठोंबरे. 5 षटकांची लढत. आज 60पेक्षा जास्त धावा या मैदानावरती झाल्या नाही. सुंदर फटका अगदी झोकून दिलं स्वतःला. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल 2 टप्प्यानं सीमा पार. चौकाराने संघ धावून पोहोचलाय 6 या आकड्यावरती. थोडसा चेंडू शॉर्ट पिच लाईनचा फेकला आणि यासाठी ओळखला जातो राहुल पाटील. चौकारला गावलाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज अजय ठोंबरेचा हा चेंडू. पुन्हा एकदा ऍक्शन पे रिॲक्शन. चेंडू त्याच रिझन मध्ये एका टप्प्यानं सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. चेंडूची फेकी पाहिली आणि खराब चेंडूवरती प्रहार करणे ज्याची ओळख राहिली तर राहुल पाटीलच्या बॅटमधून 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहिल्यात. धावफलकाचा विचार केला तर 10 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. थोडं स्पीडअप करा कारण अद्याप 3 सामने बॅलन्स आहेत. 5 षटकांची 2 लढती तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यानंतर 4 षटकांची लढत देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती, आपण वेगानं सामना खेळा. उंचारून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि पहिला फलंदाज बाद होईल राहुल पाटील. सांघिक 10 या आकड्यावरती. डाऊनचा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये जातोय. एक स्टायलिश खेळाडू हार्दिक पांड्याचा नेहमीच हा फॅन राहिलाय आणि एकंदरीत जर आपण पाहिला तर हा खेळाडूची फलंदाजी देखील आपण पाहिली. अगदी ताबडतोड फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातोय. मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. 2 चौकारानंतर काय कमबॅक करतोय अजय ठोंबरे. हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आणि एकंदरीत षटक हाताळत असताना एक महत्त्वपूर्ण यश देखील लाभलंय. फलंदाज बाद होऊन माघारी परतला राहुल पाटील आणि नौका खेळाडू खेळणारी सज्ज असेल केतन उलवेकर. पुढील चेंडू फेकणारी सज्ज. हे षटक फेकत असताना वेगवान चेंडू, वेगवान प्रहार आणि चेंडूवरती मिळतील दमदार 6 धावा. 6 धावेने संघ धावून पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त 16 धावा. पंचाच्या भूमिकेमध्ये सर्वात अनुभवी खेळाडू आपण पाहताय
स्क्वेअर लेग पंच सूरज पाटील नेरे, स्वामी बैलाचे मालक, सरपंच बैलाचे मालक, त्यानंतर स्ट्राईकवरती सिक्सर किंग बायकर मॅन प्रवीण चोरगे बाली ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज सागर मोरे पहिली चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. स्ट्राईकला फलंदाज संकेत. हा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकलाय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूवरचा सन्मान केलाय आणि सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 धावा धाफलकावरती. रेडगर संघाचे संगनायक अष्टपैलू खेळाडू संदेश भोईर रेडगर आणि प्रणय भोपी एवन जोडी यांचं देखील आगमन झालंय. तर दोघांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थान व्हावं. आयोजकांच्या वतीनं विनंती येते. तर गोलंदाज मार्कवरती या ठिकाणी सागर मोरे पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय. पंचांचा इशारा होतो की अवांतरचा. अवांतर धावेने संघ धावून पोहोचलाय 18 या धावफलकावरती. अगदी आमच्या आयोजकांनी घेतलेली मेहनत जर पाहिली, अगदी लाईनच्या बाहेरून चेंडू गेला तरच अवांतर दिला जातो. एक चांगली नियमावली क्रिकेटमध्ये पाहतोय आणि मर्यादित षटकामध्ये हे सचिन खूप महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी शप्पल वाईट ठेवला जातोय त्यावेळी इंटरनॅशनलवरती 20 धावांची 20 षटकांची मॅचेस असतात, 50 ओव्हरच्या मॅचेस असतात, पण आपल्या 4 मर्यादित षटकांच्या मॅचेस आहेत. त्यामुळे हे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतील. तर सामना सुरू आहे. आपण वाहन घेऊन जाऊ नका. आमचे नेरेगावचे ग्रामस्थ आहेत. कौस्तुभ सचिन या ठिकाणी पुन्हा एकदा सागर मोरे चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. सुंदर फटका, तेवढं चांगला दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय संकेत भगतनं. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 19 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. सागर मोरेचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू फेकले ज्यामध्ये अवांतर. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गेल्या 3. प्रत्येक चेंडूमध्ये सिंगलवरती लक्ष केंद्रित करावं लागले. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेले डीसीसी मोरबे टीमला. सुफलर लेनचा चेंडू फेकला गेला. फाईन लेगला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू सीमा पार. चौकाराने संघ धावून पोहोचलाय 23 या आकड्यावर. धावून पोहोचला 23 या धावफलकावरती. मोरबे संघ मैदानामध्ये खेळतोय आणि मोरबे संघाला उलवेकर मोरबे यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात या टीमला आणि आयोजनाला. त्यांचं देखील करूया आपण वेलकम. गोलंदाज पुन्हा एकदा सागर मोरे चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. चांगली कामगिरी राहिली. सुंदर फलंदाजी. ऑफस्टिकच्या बाहेर बनणारा चेंडू पंच प्रवीण सरांचा इशाराला अवांतरचा. अवांतर धावेने संघ धावून पोहोचला 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आज एक चांगलं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळते. एकीकडे कुडावे तर दुसरीकडे डीसीसी मोरबे या दोन संघांमध्ये होणारी लढत मॅच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला. दुसरा फलंदाज गारद होईल मोरबे संघाचा संकेत भगत 24 या आकड्यावरती. राहुल नावडेकर. एक फलंदाज बाद झाल्यानंतर सलामीची जोडी मैदानातून माघारी गेली. संकेत आणि राहुल या ठिकाणी राहुल नावडेकर आणि केतन उलवेकर ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाज सागर मोरेला मिळालेले यश. एक महत्वपूर्ण सफलता मिळाली आहे. हा चेंडू सुंदर फटका. क्षेत्ररक्षकाने केली चुकी. बॅकअप तेवढंच खराब आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 14च्या सरासरी धावा जमवल्या गेल्या 28. 28 लॉस ऑफ द 2 विकेट.
इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार त्यात आपण. तर वाजे संघ, मंगळमूर्ती वाजे संघ आणि रीडगर संघ या दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संपर्क साधा. इंडी विभागाच्या नियमावलीनुसार ही स्पर्धा खेळवली जाते. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस करणं हे आपण अनिवार्य आहे आणि त्या ठिकाणी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉससाठी संपर्क साधा. आज उद्घाटन दिवस होता त्यामुळे थोडासा विलंब झाला, पण उद्या ठीक 10 वाजता पहिला चेंडू फेकला जाईल याकडे लक्ष असू द्या. जे संघ आहेत आज सामने झाल्यानंतर आमचे आयोजक आपल्याशी संपर्क साधतील आणि उद्या जर तुम्ही उशीर केला तर नियमावलीनुसार जर उशीर केला तर 3 बॉलची पेनल्टी असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती हितेश ठोंबरे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. स्ट्राईकवरती केतन उलवेकर ज्याच्या बॅटमधून 2 चेंडूला सामोरे गेल्या 7 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत. तो खेळाडू ऑन स्ट्राईकला. हा चेंडू अगदी पुढ्यात फेकला आणि त्याच चेंडूला फेकून दिलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून. दमदार षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय. 34 धावा धावफलकावर. फटका. केतन उलवेकरच्या बॅटमधून एक विस्फोटक फलंदाजी. उंचर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली आणि साधा सोपा झेल भूमीला दान झालाय. झेल कोणाचा सोडलाय तर झेल सोडलाय केतन उलवेकरचा आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. 35 धावा सचिन मोरे गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये. नेरे टीमचा अष्टपैलू खेळाडू अनेक व्यावसायिक संघामध्ये खेळ करत असताना आपण पाहिल्यात. PPL ला देखील चांगला खेळ राहिला. रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याची वर्णी लागली असा खेळाडू तुम्हाला आज गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज हितेन ठोंबरे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची पाहणी केली नाही. एकंदरीत पाहिला तर सचिन फक्त जागेवरून चेंडू ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न राहिलाय, म्हणजे डोले बंद फटकेबाजी पाहायला मिळाली. डॉट चेंडू सांगता नॉन स्ट्राईकिंगला फलंदाज चांगली फलंदाजी करतोय, त्याला स्ट्राईकवरती आणणं, जास्तीत जास्त चेंडू तो फलंदाज केतन उलवेकर खेळला तर संघाची धावसंख्या ही चांगली होईल. पण एक खराब क्रिकेट पाहायला मिळालं. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केलाय. चेंडू बॉडीवरती आलाय, डोले बंद होऊन त्यानंतर मारलेला फटका. दुसरीसाठी प्रयत्न केला तो फेकी देखील अचूक पाहायला मिळाली आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. तिसरे षटक मार्गस्थ असताना 37 धावा लागल्यात. 2 षटकामध्ये धावा पाहिल्या होत्या आपण 28 आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्यात 9, ज्यामध्ये षटकार, सिंगल, डॉट आणि 2 ही धावसंख्या पाहत आहे. अंतिम ते 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसरे षटक मार्गस्थ असताना चांगली कामगिरी आपण पाहतोय. DCC मोरबी टीमची धावसंख्या सुरेख अद्याप उभारली गेली. स्लोवर चेंडूची फेकी पाहायला मिळाली. लेग बिफोरचं अपील करण्यात आलं, पण पंच सांगतात की हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय. क्षेत्ररक्षण खराब होत चाललंय. 3 धावा पूर्ण केल्या जातील. 34चा प्रयत्न होईल का या ठिकाणी पाहिलं तर 3 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये फेकीच्या धावा 100 स्वरूपामध्ये मोजतोय. या ठिकाणी कुडावे संघ या ज्या धावा आहेत त्यानंतर तुम्हाला धावांचा पाठलाग कराल त्यावेळी त्या धावा कितपत महागड्या ठरतील ही येणारी वेळ आणि काल ठरवणार आहे. म्हणजे चेंडू फेकत असताना फेकीन 3 धावा एक्स्ट्रा मिळतील DCC मोरबी टीमला. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल तिसऱ्या षटकामधील पहिल्या गोलंदाजाने धावा खर्च केलेला 16, दुसऱ्या षटकामध्ये सागर मोरेने धावा खर्च केला 12 आणि षटक जर पाहिलं आपण तर एक 14 धावा अद्याप खर्च केल्या गेल्यात. वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, यावेळेस कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा बाद होईल 40 या आकड्यावर.
धावा लागल्यात आणि 40+ क्रिकेट संघाचे लिजंड खेळाडू आणि नाईट क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक जगदीश खोपकर सर यांच्या वतीने देखील मोरबे टीमला आणि या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. नौका खेळाडू मैदानामध्ये हनुमान फडके संघातील सर्वात आक्रमक खेळाडू, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय सागर मोरे. दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल या षटकामधील या स्पर्धे सामन्यामधील जर आपण पाहिलं P2चं दुसरं षटक फेकलं त्यामध्ये 12 धावा खर्च केल्या गेल्या आणि चौथं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल सागर मोरे. समोर फलंदाज राहुल याला तुम्ही पाहताय. ऑफस्टिकवरती चेंडू फेकला गेलाय, पंच इशारा करतात की हा चेंडू अवांतर फेकला गेलाय. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 41 धावा धावफलकावरती. 41 धावसंख्या धावफलकात आपण पाहताय. अगदी रिडगर संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. वाजे संघ मंगलमतू वाजे संघ आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या, कारण रिडगर संघाचा संघ नाही उपस्थित झालाय. गोलंदाज सागर मोरे अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. वेगवान चेंडू फेकलाय, अगदी खोलवर टप्प्याचा पायांच्या मध्ये चेंडू फेकला होता. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. 5 षटकांच्या लढती मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि सामना खेळत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं तर काय दमदार कामगिरी राहिली डीसी मोरबे टीमची. स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय मोरबे टीमचा बाहुबली अर्थात हनुमान फडके, एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली. त्या खेळाडूचा खेळ कसा होईल आणि पहिल्या चेंडूवरती बाहुबली फटका, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. धावफलकात लागल्या गेल्या. सचिन काय फटका होता, अगदी मनगडी ताकदीचा वापर केला आणि आपल्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला की ज्या बॅटमधून षटकार आपण पाहतोय तो फलंदाज. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, अगदी अतिथी मंचाच्या डोक्यावरून लांब लचक षटकार हनुमान फडकेच्या बॅटमधून आणि या 6 धावेने संघ धावून पोहोचलाय 54 धावा धावफलकावर. गाडीची त्या ठिकाणी ऋषी ग्लास येते. 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावल्यात हनुमान फडके या फलंदाजानं. काय दमदार कामगिरी राहिली या खेळाडूची 5व्या क्रमांकावरती आपल्या संघाला रीड करत असताना. स्लोवर चेंडू फेकला गेला, चेंडू बराच वेळ हवेमध्ये कावकॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू येईल एका टप्प्याने सीमा पार, चौकाराने संघ धावून पोहोचला 58 या आकड्यावरती. सोडूंगा तुम्ही कुडावे टीमच्या गोलंदाजांना सांगतोय की आज तुमची खेळ नाही, कारण काय गोलंदाजी केली सागर मोरेनं, पण या षटकामध्ये सागर मोरेवरती आक्रमण चढवलाय. तब्बल सागर मोरेची धावसंख्येमध्ये 18 धावा खर्च केल्या गेल्यात. चेंडू फेकले 5, ज्यामध्ये एक अव्वांतर. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. उंच उंच फटके मारणे ही ज्याची ओळख आहे, लांब लचक षटकार मारणे ही ज्याची ओळख आहे तो हनुमान फडके. 3 चेंडूला सामोरे गेला, 16 धावेचं योगदान आपल्या टीम साठी दिलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेटचा वेगानं आणि झेलला जेच करू शकला नाही आणि परिणाम पाहतो या चेंडूवरती मिळाला 2 धावा. 2 धाव्याने संघ धावून पोहोचलाय 60 या आकड्यावरती. 60 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. पहिल्या 3 षटकामध्ये एकंदरीत पाहिलं सचिन 40 धावा धावफलकात लागल्या होत्या आणि या षटकामध्ये काय फलंदाजी केली, आता 20 धावा जमवल्या गेल्यात. सागर मोरेचे षटक, महागडी गोलंदाजी, संघनायकाने दाखवलेला विश्वास, त्या विश्वासावरती सार्थक कामगिरी करू शकला नाही तो हा गोलंदाज आणि चांगली फलंदाजी आपण पाहताय हनुमान फडकेची.
फुलर लेनचा चेंडू फेकला, पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगाने जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय पण तो चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा पार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 16च्या सरासरीनं धावफलकावरती धावा लागल्यात 64 धावा. गोलंदाज रोहित पाटील. चांगली फलंदाजी आपण पाहिली. राहुल नावडेकर स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल, परंतु काय फलंदाजी राहिली हनुमानची. या षटकामध्ये तब्बल धावा 24 खर्च केल्या गेल्या. सागर मोरेचे षटक फेकत असताना एक महागडी गोलंदाजी राहिली. तब्बल 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या 36, एक सफलता मिळवली सागर मोरेला. आणि अंतिम स्लॉकवर षटक रोहित पाटील कशा प्रकारे हाताळेल, कशा प्रकारे फेकेल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. एक फिरकी गोलंदाजी साठी हा खेळाडू ओळखला जातोय. राहुल साठी हा चेंडू फेकला गेलाय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला, अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला सचिन. हा चेंडू पाहिल्यानंतर सचिन मोरेच्या गोलंदाजीची आठवण आली. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकणे ज्याची ओळख राहिली, अगदी ऑफ स्टिक वरती चेंडू फेकतोय आणि फलंदाजाला रीड करतोय, हे खूप महत्वाचं आहे. अनेक गोलंदाजांना जमत नाही, पण काय गोलंदाजी केली. रोहित पाटीलचा पहिला चेंडू आपण पाहिला, हनुमान फडकेला स्ट्राईक मध्ये नेण्याचा प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी राहुल नावडेकर या फलंदाजाला. आणि एकंदरीत पाहतो तेच प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होऊ देऊ नये त्यासाठी कुडावे संघाची क्षेत्ररक्षण रचना देखील आपण पाहतोय. एक आक्रमक क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ट, त्रिफलाची दांडी गुल, फलंदाज बाद. पाटील वाजे यांच्या वतीनं, महेंद्र पाटील यांच्या वतीनं 100 रुपये. अगदी खुश झालाय, खूप क्रिकेटची आवड आहे. जिथे स्पर्धा असते तिथे हा चिमुकला प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. शंभर मिळाल्यानंतर डायरेक्ट सल्यूट. धावसंख्या 64. ओमकार नावडेकर एक युवा जिगरबाज खेळाडू, जर्सी क्रमांक 18 मैदानामध्ये जातोय. अनेक सामने आपल्या टीमसाठी विजय मिळवून देणारा हा यंग मास्टर मैदानामध्ये पाहायला मिळालाय. परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल रोहित पाटीलचं. पहिला चेंडू डॉट फेकला गेला, त्यानंतर विकेट तुम्हाला पाहायला मिळाली. हनुमान फडके नॉन स्ट्राईक इनवरती प्रतीक्षा करतोय, कधी आम्हाला संधी मिळेल स्ट्राईक वरती खेळण्याची. परंतु ओमकार कशा प्रकारे कामगिरी करेल. ओमकार देखील हा चांगला खेळाडू डीसी मोरबे टीमचा. उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू आहे मध्ये क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली, प्रयत्न सुरेख राहिलाय. आणि या ठिकाणी नक्कीच धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. फेकी खराब, फेकी चांगली होती, चेंडू पकडता आला नाही गोलंदाजाला आणि परिणाम पाहतो या चेंडूवरती मिळाल्या 3 धावा. 3 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 67 आकड्यावरती. 67. अगदी झेल पकडण्याचा प्रयत्न सुरेख राहिला शेवटपर्यंत. जर आपण पाहिलं या ठिकाणी चेंडूवरती नजर ठेवली आणि तिथून मात्र हा झेल सुटल्यानंतर 3 धावा कंप्लीट केल्या. अंतिमच्या 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज हनुमान फडके फलंदाजीसाठी सज्ज असेल. स्लोवर चेंडू अगदी फाईन लेगला दिशा देण्याचा प्रयत्न, आणखीन एक झेल सोडला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावेने संघ जाऊन पोहोचला. 69 धावा धावफलकावरती. आदित्य ठोंबरेने टोटल 2 झेल सोडलेत आणि त्या धावा देखील मोजाव्या लागल्यात कुडावे टीमला. क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुका तुम्हाला धावसंख्या मोठ्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळेल. आणि एकंदरीत पाहिलं 2 चेंडूचा खेळ बाकी असेल अंतिम. सुरेख गोलंदाजी आपण पाहिली रोहित पाटीलची, परंतु क्षेत्ररक्षणाचे न लाभलेली साथ. वेगवान चेंडूची फेकी
सध्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याची संधी होती. एक धाव कंप्लीट. दुसरी आधी प्रयत्न केला जातोय आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी संघ धावून पोहोचलाय 71 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील धावांचा उच्चांक डीसीसी मोरबे संघाच्या नावावरती राहिलाय. 71 धावा आपण धावफलकावरती पाहतो. म्हणजे अंतिम चेंडूवरती विकेट, डॉट, चौकार, षटकार, सिंगल, डबल हे पाहणं देखील तेवढंच महत्वपूर्ण असेल. एक चांगली लढत मैदानामध्ये. शेवटचा चेंडू ओव्हरपिच लाईनचा चेंडू फेकला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक गोलंदाज सुंदर प्रयत्न केला आणि फलंदाज बादुल हनुमान फडके 5वा फलंदाज बाद होतोय. 71 धावसंख्या 5 षटकामध्ये धावफलक लागल्या गेल्यात आणि 72 धावांचा विजयाचा पल्ला गाठायचे. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कुडावे टीमला या धाव्या कशा रोखल्या जातील याचं धावतोन ऐकण्यासाठी पुन्हा आपण बोलणार आहोत शुभम म्हात्रे वयाल यांच्याकडे. आणि तत्पूर्वी डीजे मग विनंती असेल, हा शेवटचा पुकार आहे. जर चेंडू फेकाच्या आत दोन्ही संघ नायक आले नाही उत्कृष्ट मराठी समालोचक श्री गणेश क्रिकेट संघ वाजे ग्रामस्थ मंडळ चषक आपण पाहिली. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक उत्कृष्ट समालोचक आदित्य पाटील या आपण व्यासपीठावरती त्यांचं देखील आपण समालोचन ऐकणार आहोत. चांगलं समालोचन आदित्यचं आपण पाहिलंय. नाशिक स्पर्धेमध्ये ओपनच्या स्पर्धेमध्ये यज्ञेश पाटील यांनी चॅम्पियन ठरले. तर आदित्य पाटील या आपण देखील 2 संघामध्ये टॉस केला जाईल आणि त्यानंतर शुभम म्हात्रे वयाल यांच्याकडे आपण बोलतोय. वाजे टीमच्या कॅप्टन इथे कॉल केलाय. यस, टॉस जिंकलाय तो रिटगर टीमनं. आणि निर्णय काय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांची मॅच आहे आणि समोरच्या टीमला किती धावापर्यंत रोखण्याचं आव्हान असेल तुमचं? असं काय नाही रोखण्याचं आयोजन. पहिलेच त्यांची आमची मॅच आहे. कमीत कमी 10 रोखण्याचा प्रयत्न करू. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस मात्र जिंकलाय तो रिटगर टीमनं आणि टॉस जिंकून प्रथम निर्णय घेतलाय तो बॉलिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते मंगलमूर्ती क्रिकेट संघ वाजे संघाला. आणि या इनिंगसाठी जॉईंट होतील आमचे साथी कॉमेंटेटर, आमचे परम मित्र व्हॉइस ऑफ वाजे आदित्य पाटील. थँक्यू. थँक्यू. आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय जीत 11 पुरस्कृत जनमान क्रिकेट संघ नेर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. सुरेख अशी स्पर्धा, सुरेख आयोजन, सुरेख नियोजन जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्या समेत आमचे बंधू पाहायला मिळतील. प्रेम पाटील ॲज अ तिथे आपल्याला गुणलेखक म्हणून पाहायला मिळतील. त्यांचं या स्पर्धेनिशी स्वागत. तर जाऊया पण सामन्याकडे. 2 संघांमध्ये लढत पाहायला मिळते. एका बाजूला असणारे मोरबे, एका बाजूला पाहायला मिळतंय कुडावे. 72 धावांचं टार्गेट असणारे. काही फलंदाजी पाहायला मिळाली प्रथम सत्रामध्ये. सुरेख फलंदाजी केतनची पाहायला मिळेल. त्यानंतर हनुमानची सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. त्याचं प्रतिउत्तर द्यावं लागेल. इथं मात्र 72 धावांचं टार्गेट असणारे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओमकार नावडेकर असणारे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. अजय ठोंबरे आणि त्याला साथ देणारा फलंदाज पाहायला मिळेल सागर म्हात्रे. देऊया पण दोन्ही सागर मोरेला. पहिलाच बॉल. तिथे मात्र सुरेख फटका आहे. सुरेख टायमिंग. क्षेत्ररक्षक असणारे तिथे मात्र
लगेच फेकी करतोय. तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिल्या बॉलवर संघाचं अकाउंट ओपन होईल. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय एक धाव फलकावर. पहिल्याच बॉलवर तिथे मात्र संघाचं अकाउंट ओपन होईल. संघाचा श्री गणेशा होईल. त्यानंतर पुन्हा एकदा असणार ओमकार नावडेकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला फलंदाज सागर मोरेला पाहू आपण. 72 धावांचं टार्गेट. इथे मात्र चेस होईल का? हा फटका तिथे मात्र लॉफ्ट जरूर केलाय. क्षेत्ररक्षक असणार आहे. कुठल्याच प्रकारची चुकी न करता एक साधा सोपा झेल इथे मात्र घेत असताना क्षेत्ररक्षकाला पाहायला मिळतंय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला आद्र लागत असताना फलंदाज बाद. मात्र क्षेत्ररक्षक होते. कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिला धक्का पहिला आदरा लागत असताना टीम कुडावेला नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहित पाटील. जबाबदारी असणारी आपल्या टीमची इनॅट क्रमांक 3. जबाबदारी इथे मात्र घ्यावी लागेल. ओमकार नावडेकरची जादूगारी जरूर मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आपल्याला ओमकार नावडेकर पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज रोहित पाटील. 72 धावांचं टार्गेट. धावा चेस केल्या जातील का डिफेंड केले जातील हा मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज ओमकार नावडेकर. चांगली गोलंदाजी करत असताना 2 बॉलचा खेळ समाप्त. एक धाव फलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल यॉर्क लाईनचा जरूर होता. तिथे मात्र गॅप मध्ये एक्झिक्यूट जरूर झालाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक अडवण्यात अयशस्वी. हा बॉल जाणार. पंचांचा इशारा सीमा पार. दन 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 करत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 5 धावा फलकावर. रोहित पाटीलनी आल्या आल्या केलेली सुरुवात आपल्या संघासाठी जरूर चांगली ठरते. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार तयार. हा बॉल तिथे मात्र लॉफ्ट जरूर केलाय. सुरेख टायमिंग. या बॉलवर धावा येतील तब्बल 4. आलाय अजून एक दर्जेदार चौकार. जरूर आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 बॉलवर 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. चांगली फटकेबाजी. ओमकारवर आक्रमण केलंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज ओमकार नावडेकर. 5वा बॉल घेऊन या षटकातील. आई बॉल तिथे मात्र जरूर लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. हा बॉल जाईल. पंचांचा इशारा सीमा पार. माहिती षटकार. वेट ओढून घेत असताना आपल्याला पाहायला मिळते काय फलंदाजी पाहायला मिळते रोहित पाटीलची. पहिला सलग 2 बॉलवर चौकार. त्यानंतर लगावलेला षटकार. त्या षटकाराच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 15 धावा 15 रन्स. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. विकेट जरूर आला होता. ओमकारने प्रेशर मैदानात क्रिएट केला होता. त्यानंतर दाखवली घेतलेली आपली संघाची जबाबदारी. रोहित पाटील ला जबाब पाहायला मिळते फलंदाजी. आई बॉल तिथे मात्र एज लागली होती बॅटची. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पाठला करतोय बॉलचा. अडवणी होण्यापर्यंत या बॉलवर धाव कंप्लीट होईल 1. या 1 धावेने शिर. पंचांचा इशारा. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 16. लॉस ऑफ 1 विकेट. ज्या धावांची गरज होती पहिल्या षटकामध्ये त्या धावा मात्र धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. चांगली फटकेबाजी रोहितची जरूर पाहायला मिळाली. सुरेख फटकेबाजी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16. 1 विकेट ओमकारच्या नावावर पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज
केतन उलवेकर पाहू आपण. एक स्टायलिश प्लेअर म्हणून ओळख, एक चांगला खेळाडू म्हणून ओळखच्या टीम जरूर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी सुरेख होती या आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळाडू म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते. केतन उलवेकर असणारे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. फुल्लर लेनचा बॉल तिथे मात्र गॅप मध्ये एक्झिटिव्ह जरूर झालाय. बॉल थांबणार नाहीये. पंचांचा इशारा, सीमा पार, बॉल फरार, चौकार. संघ जाऊन पोहोचेल तब्बल 20 धावा. सुरेख फटकेबाजी रोहितची पाहायला मिळते. लाजवाब बॅटिंग तिथे मात्र परफॉर्मन्स दाखवत असताना मैदानात सुरेख फलंदाजी तिथे पाहायला मिळते. धावसंख्या 20. एक विकेट तिथे आपल्याला पाहायला मिळते. मोरबे टीमच्या खात्यात पुन्हा एकदा असणार. गोलंदाज केतनवर पहिल्याच बॉलवर केलेलं आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळते. 72 धावांचं टार्गेट जरूर आपल्याला मैदानात पाहायला मिळते. कुडावे टीम चेस करत असताना आतापर्यंत चांगली फलंदाजी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकाती किल्ला लढत असताना आतापर्यंत मैदानात पाहायला मिळते. सुरेख फटकेबाजी, याच फटकेबाजी तिथे मात्र प्रात्यक्षिक अजून दाखवावं लागेल. आपल्या संघाला धावांची गरज असणारे धाव सावरावा लागेल मैदानात. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज केतन उलवेकर. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला रोहित पाटील. आप ट्रॅकर होता तिथे मात्र हा बॉल सोडणार नाहीये. सलग बॉल फेकून देईल. सीमा पार. रोहित पाटीलच्या बॅट मधून दर्जेदार मॅक्सिमम षटकार. मात्र काही कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. बेधडक आणि कडक फलंदाजी त्याची पाहायला मिळते. केतन उलवेकर व इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर दाखवलेला षटकार. काही सुरेख फटकेबाजी. षटकाराच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचेल तब्बल 26 धावा. 26 ऑन बोर्ड पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार केतन तयार. गोलंदाजी ट्रॅकवर प्रेशर जरूर पाहायला मिळतोय मैदानात. 26 धावा धावफलकावर लागल्यात. सुरेख फटकेबाजी. एखादी किल्ला लढत असताना जरूर आपण रोहित पाटीलला पाहतोय. कुडावे टीम साठी पुन्हा एकदा असणार गोलंदाज केतन तयार. हा बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट जरूर पाहायला मिळते. सिंगल चोरण्याचा प्रयत्न, एक चोरटी डाव पाहायला मिळेल. या सिंगल निश्चित संघ जाऊन पोहोचेल 27. एक विकेट आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर लागलेली. सायकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अजय ठोंबरे. एक विध्वंसक फलंदाज म्हणून ओळख अजयची सुद्धा पाहायला मिळते. आज साध्य करावी लागेल. आज टीमला गरज आहे. फुल्लर लेनचा बॉल. याही बॉलला तिकडे मात्र पीक केलाय. हा बॉलही थांबणार नाहीये. पंचांचा इशारा येईल. हाही बॉल जाणार सीमा पार. बॉल फरार, चौकार. त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. 4 बॉलचा खेळ समाप्त. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. धावसंख्या 31 धावा. 31 ऑन बोर्ड पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आई बॉल तिथे मात्र स्लॉट मध्ये जरूर होता आणि या बॉलला सरळ फेकून देईल. अजय ठोंबरेच्या बॅट मधून आलेला मॅक्सिमम दर्जेदार बिग 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 हिट षटकार.
बॅट मधून आग उगत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय पूर्णपणे सेट झाले दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा असणार केतन तयार गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल स्लोवर गतीमध्ये परिवर्तन करताना गोलंदाजाला पाहिलं. पंचांचा इशारा. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 37 धावा. 1 विकेटचं पतन जरूर आपल्याला धावफलकावर लागलेलं पाहायला मिळते. तत्पूर्वी देऊ आपण डीजे ला चान्स. डीजे 37 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. सुंदर अशी स्पर्धा जरूर आपल्याला पाहायला मिळते. जितू 11 जनमान क्रिकेट संघ व गावदेवी क्रिकेट संघ नेरे, हनुमान व्यायाम मंडळ व ग्रामस्थ मंडळ नेरे यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2025 चा दरार बी लॉट पाहायला मिळते. डे 1 आजचा सुरेख लढती पाहायला मिळाल्या. टॉप 10 मध्ये तिथे मात्र जागा पाहायला मिळाली. वाकडी टीम सुरेख खेळ त्यांचाही पाहायला मिळाला. त्यानंतर 2 आपण संघ पाहतोय मैदानात. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते डीसीसी मोरबे आणि त्यांच्या विपक्ष खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळते अक्षय 11 कुडावे. 2 संघांमध्ये लढत. 72 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 37 धावा. अजूनही 18 बॉल 35 ची गरज आपल्याला पाहायला मिळते. सामना कोण जिंकणार? एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते कुडावे, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते मोरबे. दोन्ही संघ विध्वंसक संघ म्हणून ओळख. दोन्ही संघांची ओळख मात्र सुरेखरित्या आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ या हंगामामध्ये आपल्याला मोरबे टीमचा जरूर पाहायला मिळेल. त्याच प्रकारचा खेळ कुडावे टीमचा पाहायला मिळेल. दोन्ही आपले संघ पाहायला मिळत आहेत. तर 12th मॅन साठी मात्र पॅनलाइज केलं जाईल. मोरबे टीमला 2 धावा लेस होतील तिथे मात्र. येणारे 18 बॉल आणि 33 धावांची गरज. 35 पाहिजे होते, त्यानंतर 2 धावा मायनस केले जातील. 18 बॉल 33 समीकरण पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल ओमकार नावडेकर. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असणारे स्ट्राईकला फलंदाज रोहित पाटीलला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज अजय ठोंबरे. 2 फलंदाजांची फलंदाजी सुरेखरित्या पाहिली आतापर्यंत. पुन्हा एकदा असणार तयार. हा बॉल तिथे मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरत असताना सुरेख बॉल तिथे मात्र यॉर्कर लाईन पाहायला मिळाली. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल वेगवान आणि सुरेख टप्पा सुरेख लाईन पाहायला मिळाली. गोलंदाजाची फलंदाजाला स्तब्ध करून ठेवलं. तिथे मात्र कुठल्याच प्रकारची तिथे मात्र ऍक्शन नव्हती फलंदाजाची. पुन्हा एकदा असणार ओमकार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. दुसरा बॉल घेऊन या षटकातील. अजूनही 17 बॉल 33 ची गरज. 2 धावा ऍड केल्या जातील तिथे. तिथे मात्र आपल्याला कुडावे टीमच्या खात्यात 37 धावा होत्या. तिथे मात्र 39 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. येणारे 16 बॉल 33 ची गरज. चांगली गोलंदाजी ओमकारची जरूर आपल्याला पाहायला मिळते. एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख ती साध्य करत असताना मैदानात. येणारे 16 बॉल 33 ची गरज. रोहित पाटीलला तिथे मात्र शांत करून ठेवले. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. हा बॉल तिथे मात्र सरळ फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक असणारे कुठल्याच प्रकारची चुकी न करता या बॉलवर मिळेल ते पाहायला मिळतं फक्त सिंगल. आणि या सिंगल निश्चित संघ जाऊन पोहोचेल 40 धावा धावफलकावर. 40 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. एक चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. केतनला जरूर मार बसला होता, त्यानंतर केलेला कमबॅक पाहायला मिळते. 2 डॉट त्यानंतर सिंगल. शाईकला फलंदाज अजय ठोंबरे असणारे. चांगली फलंदाजी करावी लागेल येणारे 3 बॉल मध्ये. आई बॉल तिथे मात्र अति वेगवान बीट करत असताना जरूर पाहायला मिळते फलंदाजाला. अजून एक डॉट बॉलची सांगता होत असताना काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते ओमकार नावडेकरची. सुरेख गोलंदाजी त्याच्या आपल्याला माध्यमातून पाहायला मिळते.
खोलवर टप्प्याचे बॉल तिथे मात्र वापर करत असताना जरूर पाहायला मिळते. आपल्या स्पेलमध्ये जे गोलंदाज आपले अस्त्र आहेत ते मात्र वापरत असताना पाहायला मिळते. ओमकार पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. अजून एक खोलवर टप्प्याचा बॉल होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक असणारे कुठल्याच प्रकारची चुकी न करता चांगले क्षेत्ररक्षण जरूर आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर मिळेल सिंगल. या सिंगल निश्चित संघ जाऊन पोहोचेल 41 धावा धावफलकावर. अजून 13 बॉल 31ची गरज असणारे काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 13 बॉल 31 समीकरण. या षटकाचा जर विचार केला तर फक्त 2 धावा खर्च करत असताना आपण ओमकारला पाहतोय. 3 डॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शेष असणारे या षटकातील लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार. शाईकला फलंदाज रोहित पाटील ज्यांनी मागच्या षटकामध्ये काही कमालीची फटकेबाजी केली होती त्या फलंदाजाला मात्र पूर्णपणे शांत करून ठेवले ओमकारने. तिथे मात्र फटका जरूर उंचवर गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. कुठल्याच प्रकारची चुकी न करता 1 मोर विकेट डाऊन. अजून एक मोठा धक्का अजून एक मोठा अद्र लागत असताना टीम अक्षय 11 कुडावे टीमला फलंदाज रोहित पाटील बॅक टू द पवेलियन. टोमरे जबाबदारी असणारी आपल्या टीमची येणारे आपल्याला बॉल पाहायला मिळतील 12 आणि 31 समीकरण. 12 बॉल 31 सामना कोण जिंकणार चांगली लढत जरूर पाहायला मिळते. कमबॅक करत असताना टीम मोरबेला आपण पाहतोय काही कमालीची गोलंदाजी पूर्णपणे सामन्यात आणून ठेवलं. तिथे मात्र ओमकारने सुरेख गोलंदाजीची आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पैकी फक्त धावा खर्च केल्या तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं 2 आणि 1 विकेट त्याच्या नावावर पाहायला मिळाली. ओमकार नावडेकर आपली गोलंदाजीच्या माध्यमातून छाप सोडत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रणित पाटील आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल 31ची गरज. 5 षटकांचा सामना जरूर पाहायला मिळते. 12 बॉल 31 सामना कोण जिंकणार कोण हरणार प्रति षटकामध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळेल 15.50 सरासरी आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एक असणार गोलंदाज तयार प्रणित पाटील पहिला बॉल घेऊन या षटकातील पहिलाच बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला करतोय. तिथे मात्र बॉलची अडवण होईल तत्पूर्वी फेकी होण्यापर्यंत या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. या 2 धाव्यांनी शिर धावफलक जाऊन पोहोचेल. तर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील केवळे गावचे जावय प्रथमेश फडके आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा सीमा पार आर पार आलाय चौकार. यार आई फटका तिथे मात्र स्लॉट मध्ये आलाय आणि सरळ फेकून दिलाय प्लॉट मध्ये. बिग हिट षटकार. फुलकावर सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील शुभम मात्रे मॅन फ्रॉम वयाल. आज त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट कॉमेंट्री पाहायला मिळाली. त्यांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. तर जेव्हा पण सामन्याकडे येणारे बॉल असतील 9 आणि 19 धाब्यांची गरज. 9 बॉल 19 समीकरण जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रणित पाटील. आक्रमण चढलाय तिथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज.
हाय बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र बॅट अँड बॉलचा कुठल्याच प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. दोन मोठे फटके आले त्यानंतर केलेला कमबॅक प्रणित पाटीलचं जरूर पाहायला मिळते. चार बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 53. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रणित पाटील 5वा बॉल घेऊन. आई बॉल तिथे मात्र बॅट शॉट ओइनला जरूर लागलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय तिथे मात्र करतोय चुकी. संधी होती, संधी मात्र गमवत असताना पाहायला मिळते. संधीचं सोनं करायचं होतं. अजून एक जर विकेटचं पतन झालं असतं तर तिथे मात्र सामन्यामध्ये तो शिरकाव केला असता टीम मोरबेने, परंतु जेल मागात पडेल का हा प्रश्नचिन्ह असणार आहे. या 2 धावांची संघ जाऊन पोहोचेल 55 धावा. येणारे 7 बॉल 17ची गरज. 17चा खतरा कोणावर असणारे. एका बाजूला मोरबे, एका बाजूला कुडावे. आपल्याला जरूर पाहायला मिळतंय येणारे 7 बॉल 17ची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज अजय ठोंबरे. क्षमता राखतो खेळाडू मोठे फटके खेळण्याची. मोठ्या फटका तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येईल. या बॉलवर धावा मिळतील तब्बल 6. आला षटकार. काही कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये 32 धाव्यांची केली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. येणारे बॉल असतील 6 आणि 11 धाव्यांची गरज. 6 बॉल 11 समीकरण होतं 7 मध्ये 17. खतरा होता तिथे मात्र मोरबे टीमवर. अजय डोंबरेंनी लगावलेला षटकार, त्या षटकारानिशी समीकरण उरेल. येणारे 6 बॉल 11 धाव्यांची गरज. सामना कोण जिंकणार. एका बाजूला मोरबे, एका बाजूला कुडावे. 2 संघांमध्ये लढत जरूर पाहायला मिळते. 2 संघांमध्ये बॅटल रंगलंय. 2 संघांमध्ये लढत लागलीये. सामना कोण जिंकणार. चुरस आणि चुरस सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल हनुमान फडके. जबाबदारी असणारे. येणारे 6 बॉल 11ची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळते हितेश ठोंबरे. जबाबदारी असणारे आपल्या टीमची. 6 बॉल 11. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आप ट्रॅकवर होता पूल करण्याचा प्रयत्न, परंतु कार्पेटच्या सहाय्याने फटका केलेला या बॉलवर अजय जबाबदारी घेणार. 12 मध्ये 32 केली जरूर पाहायला मिळते. अजयची जबाबदारी घेणार आपल्या संघाची. चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 5 बॉल 10ची गरज. 5 बॉल 10. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाठवेल आपल्याला पाहायला मिळेल कुडावे टीम. एखादा विकेट तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल मोरबे टीम कमबॅक करेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न तिथे मात्र डॉट बॉलची सांगता. निर्धाव बॉल डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. येणारे 4 बॉल आणि 10ची गरज. 4 बॉल 10 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळते. सुरेखाची स्पर्धा भेटीला आली आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आई बॉल लाऊड अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. तिथे मात्र अजय ठोंबरेला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. ऑन बॉलिंग अटॅक नवीन फलंदाज राकेश ठोंबरे. जबाबदारी असणारी आपल्या टीमची. 3 बॉल 10ची गरज.
फुल्लर लेन्सचा बॉल, तिथे मात्र संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे, परंतु जेल होईल जमिनीला दान. एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, या बॉलवर धावा कंप्लीट होतील तब्बल 2 आणि या 2 धावेंशीर संघ जाऊन पोहोचेल तब्बल 64 धावा दफलगावर. येणारे 2 बॉल 8 ची गरज. संधी होती क्षेत्ररक्षकाकडे, जिथे एकही धाव नव्हती तिथे धावा खर्च केल्या तब्बल 2. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर हनुमान फडके. ऑन बॉलिंग अटॅक, स्ट्राईकला फलंदाज राकेशला आपण पाहतोय. तिथे मात्र कोलवा टप्प्याचा बॉल जरूर पाहायला मिळतोय. एक तर कंप्लीट असणार आहे, थोडीशी मिसफिल्ड. तर मिसफिल्डच्या स्वरूपात या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. आता मात्र चुरस पाहायला मिळते. येणारा 1 बॉल 6 धाव्यांची गरज. 1 बॉल 6चं समीकरण. सामना कोण जिंकणार? एका बाजूला मोरबे, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते कुडावे. सामना होता तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते सामध्ये बचवायचे होते तब्बल 11. तर चला मोरबे टीम, एकत्रित यायचं नाहीये. सामना जिंकलाय DCC मोरबे. वेल प्लेड बॉयज.